नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यावर्षीच काय आजच झालेल्या SRPF गट 7 चा पेपर स्पष्टीकरणासह पाहणार आहे। आणि मूळतः आपण काय पाहतो तर सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न त्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। एकूण 50 प्रश्न असतील आणि सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास आपण करत आहोत। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, वृक्ष अधिक आरोपण संधी निवडा। अगदी सोपा प्रश्न आहे। वृक्ष अधिक आरोपण याच्यामध्ये काय झालं, वृक्ष मध्ये आपण काय पाहिलं, क्षचा विग्रह क श अधिक अ म्हणजे शेवटी काय अ आहे आणि आरोपण मध्ये सुरुवातीला काय आ आहे म्हणजे काय झालं, अ अधिक आ बरोबर आज झाला आणि आ हा काय होतो तो क्षला जोडला जातो, काय बनतो वृक्षारोपण। म्हणजे काय आपलं उत्तर असणार आहे वृक्ष अधिक आरोपण वृक्षारोपण म्हणजे पर्याय सी। कोणी सांगितलं असतं उत्तर सोपं होतं। पुढे आपण पाहणार आहे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तर। दुसरा प्रश्न पहा, खालीलपैकी विद्यार्थी वाक्य ओळखा। विद्यार्थी वाक्य कधी असतं, जेव्हा क्रियापदाच्या शेवटी वा वी किंवा वे असतं, त्यासोबतच क्रियापदातून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो, त्याला काय म्हणायचं विद्यार्थी क्रियापद म्हणायचं। मग या ठिकाणी पहा, कृपया सहकार्य करावे काय आहे तर या ठिकाणी शेवटी वे असणारं क्रियापद आहे आणि त्याच्यातून काय बोध होतोय तर या ठिकाणी इच्छा व्यक्त होते कृपया सहकार्य करावे अशी। म्हणजे काय झालं आपलं उत्तर, या ठिकाणी शेवटी वे असल्यामुळे आणि इच्छा व्यक्त होत असल्यामुळे पर्याय सी हे काय आहे विद्यार्थी वाक्य आहे। तो पाणी भरतो विधानार्थी वाक्य आहे। मी आत येऊ प्रश्नार्थी आहे। पाऊस आला तरी सहल जाणारच हे काय आहे संकेतार्थी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 3, सुखी रहा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे। या ठिकाणी पहा, सुखी रहा काय आहे आशीर्वाद आहे आणि लक्षात ठेवायचं आहे आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना आशीर्वाद असेल तर त्या ठिकाणी आज्ञार्थ असतो किंवा आज्ञार्थी क्रियापद असतं, म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं आहे जर आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना किंवा आशीर्वाद असेल तर त्या ठिकाणी आज्ञार्थी क्रियापद असतं आणि वर पहा सुखी रहा काय आहे आशीर्वाद आहे म्हणून आज्ञार्थी क्रियापद असणार आहे, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा। या ठिकाणी पहा, प्रकारदर्शक म्हणजे काय, क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत कशी आहे हे दाखवणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययांना काय म्हणायचं प्रकारदर्शक किंवा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। मग या ठिकाणी पहा, तो कसा धावला तो जलद धावला, धावण्याची क्रिया कशी घडली हे या ठिकाणी दाखवलं म्हणून जलद काय झाला रीतिवाचक किंवा प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय झाला। अशाच प्रकारे हळू आणि उगीच हे देखील काय आहेत रीतिवाचक किंवा प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे। पुढे पहा, पर्याय ए मध्ये काय साफ बिलकुल अत्यंत परिमाणवाचक आहेत। पुढे समोर कोठे स्थलवाचक आहेत। चारदा पहिल्यांदा चौपट आवृत्तीवाचक आहेत। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, अपघात रात्री झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पहा, अपघात कधी झाला, अपघात रात्री झाला, काय दाखवतोय अपघात रात्री हा शब्द काय दाखवतोय अपघात होण्याची वेळ दाखवतो। आणि मित्रांनो या ठिकाणी वेळ दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं तर कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं, म्हणजे काय झालं पर्याय डी हे आपलं उत्तर आहे। रात्री हा कालदर्शक क्रियाविशेषण आहे। प्रश्न क्रमांक 6, शाब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे। या ठिकाणी पहा, शाब्बास हा शब्द मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि समोरच्याला शाब्बासकी देऊन त्याची प्रशंसा करण्यासाठी वापरतात। आणि मित्रांनो ज्या ठिकाणी मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी एखादा शब्द वापरला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं, म्हणून शाब्बास हे काय आहे केवल प्रयोगी अव्यय। अगदी सोपे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आपण ऑलरेडी कितीतरी वेळा पाहिले असतील। 7वा प्रश्न पहा, मला बरे नाही म्हणून मी घरी राहिलो केवल वाक्य करा। केवल वाक्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उभयान्वी अव्यय आलेलं नसलं पाहिजे आणि एकच वाक्य असलं पाहिजे। मग या ठिकाणी पहा, तर उभयान्वी अव्यय आहे, की उभयान्वी अव्यय आहे आणि कारण उभयान्वी अव्यय आहे। मग काय झालं या ठिकाणी ही तिन्ही वाक्य काय आहेत केवल वाक्य नाही आहेत। आणि राहिलं काय मग मला बरे नसल्यामुळे मी घरी राहिलो, या ठिकाणी हे आहे केवल वाक्य, याच्यामध्ये कोणतंही उभयान्वी अव्यय आलेलं नाही। प्रश्न क्रमांक 8,
खालील पर्यायी उत्तरातील उद्गारवाचक वाक्य कोणते? उद्गारवाचक वाक्य शेवटी काय असतं? उद्गारवाचक चिन्ह असतं. आणि मित्रांनो कुठं आहे ते? पर्याय बी मध्ये आहे. काय सुंदर मुलगी आहे ही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, बेकायदा या सामासिक शब्दाचा समास कोणता? या ठिकाणी पहा, बे हा उपसर्ग लागलेला आहे. ठीक आहे, बे हा उपसर्ग लागलेला आहे. त्यासोबतच बेकायद्याचा अर्थ काय होतो किंवा विग्रह काय होतो? कायद्याचा अभाव. म्हणजे काय झालं या ठिकाणी? अव्ययभाव समास होतोय. परंतु आता या ठिकाणी पर्यायामध्ये सर्वच तत्पुरुष दिलेले आहेत. मग या ठिकाणी पहा, बे काय आहे? नकारार्थी आहे. नकारार्थी शब्द असेल तर त्याला काय म्हणतो आपण? नत्र तत्पुरुष समास म्हणतो. म्हणून या ठिकाणी काय झालं? बेकायदा हा शब्द नत्र तत्पुरुष मानूया. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते? या ठिकाणी पहा, अव्ययभाव समासामध्ये सुरुवातीला काय असतो? उपसर्ग असतो. आणि दर साल याचा विग्रह कसा होतो? प्रत्येक साली. ठीक आहे, म्हणजे काय झालं या ठिकाणी? उपसर्ग आलेला आहे दर आणि शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक साली. याच्यामध्ये प्रत्येक हा शब्द अव्यय आहे आणि तो महत्त्वाचा आहे. आणि ज्या ठिकाणी पहिला शब्द महत्त्वाचा असतो त्याला म्हणायचं अव्ययभाव समास, किंवा सहसा जर उपसर्ग लागला असेल तर त्या ठिकाणी असतो अव्ययभाव समास. म्हणून पर्याय ए आपलं उत्तर असणार आहे. शेतकरी उपपद तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. बालमित्र, बालपणापासूनचा मित्र हा देखील काय आहे? तत्पुरुष समास आहे. आणि प्राचार्य या ठिकाणी प्रादि तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, हुशार या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? या ठिकाणी पहा, कलम तराश हुशार आहे, तरबेज हुशार, चतुर हुशार, परंतु वार हा हुशारचा समानार्थी शब्द नाही. म्हणून पर्याय डी याचं उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12, सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सुंदर म्हणजे रमणीय, सुंदर म्हणजे मनोहर. म्हणून 1 आणि 2 हे बरोबर आहेत. परंतु चरण म्हणजे पाय आणि तनय म्हणजे मुलगा. काय झालं मग? हे दोन्ही आहेत का? नाही. म्हणजे आपलं उत्तर फक्त 1 आणि 2. म्हणून पर्याय बी. प्रश्न क्रमांक 13, विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. वरिष्ठ कनिष्ठ जोडी बरोबर आहे. फरक साम्य जोडी बरोबर आहे. जमा खर्च जोडी बरोबर आहे. परंतु फायदा कायदा काय संबंध आहे का? नाही या ठिकाणी. म्हणून पर्याय डी ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 14, दामकरी काम म्हणजे काय? दामकरी काम म्हणजे पैशाने काम होणे किंवा पैशाच्या सहाय्याने काम होणे. म्हणून पर्याय सी. ठीक आहे. पुढे पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 15, खालील दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, उत्सव हा शब्द पर्याय 1 प्रमाणे लिहिला जाणं गरजेचं आहे. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा. देशी शब्द पहा कोणते कोणते आहेत? खुळा, वेडा, कचरा, झोप हे काय आहेत? देशी शब्द आहेत. म्हणून पर्याय डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, मी उद्या पुण्यास पोहोचेन या वाक्यातील विधेय ओळखा. विधेय म्हणजे काय? सर्वांना माहीत असलं पाहिजे. विधेय म्हणजे क्रियापद. आता वाक्यामध्ये क्रियापद सर्वांना ओळखता येतं. क्रिया दाखवणारा शब्द. या ठिकाणी क्रिया कोणती आहे? पोहोचण्याची. म्हणजे पोहोचेन काय झालं? वाक्यातील क्रियापद. म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे. हे आहे क्रियापद म्हणजेच विधेय. प्रश्न क्रमांक 18, एक वचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामाची रूपे कोणती? या ठिकाणी पाहायचं आहे. कुत्रा कुत्रे, मासा मासे, नदी नद्या, दार दारे, लिंबू लिंबे, गळू गळवा, पुस्तक पुस्तके, जाळी जाळ्या, गाव गावे, जात जाती, केळे केळी, सून सुना, सभा डोंगर, हत्ती घंटा हे शब्द कधीही कोणत्याही वचनामध्ये बदलत नाहीत किंवा एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखेच राहतात. म्हणून पर्याय सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही 4 नामं आहेत ती एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखीच राहणारी आहेत. प्रश्न क्रमांक 19, लहानपणी मी शेतात जाई या वाक्यातील काळ ओळखा. या ठिकाणी पहा, शेतात जाई म्हणजे काय? ही क्रिया नियमितपणे भूतकाळामध्ये घडायची. आणि या ठिकाणी पहा, जर एखादी क्रिया नियमितपणे एखाद्या काळात घडत असेल तर त्याला काय म्हणायचं? रीती काळ म्हणायचं. आणि या ठिकाणी भूतकाळ आहे म्हणून रीती भूतकाळ. म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा. उद्देश वर्तमान काळ कधी म्हणायचा? तर या ठिकाणी पहा, जर क्रिया भविष्य काळामध्ये घडणार आहे परंतु वर्तमान काळामध्ये लिहिली असेल तर त्याला म्हणायचं उद्देश वर्तमान काळ. उदाहरणार्थ, तो नवीन घर विकत घेणार आहे. त्याने विकत घेतलेलं नाही, विकत घेणार आहे. परंतु आहे हे काय दाखवतंय? वर्तमान काळी क्रियापद दाखवतंय. अशा वेळी काय म्हणायचं? हे आहे उद्देश वर्तमान काळ. पर्याय डी. त्याचा उद्देश आहे भविष्यातला, तो आता आज दाखवतोय आहे या शब्दानं. म्हणून उद्देश वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? नर्तक नर्तिका जोडी बरोबर आहे. दाता दातरी बरोबर आहे.
नाला नाली बरोबर आहे, परंतु वाघ वाघीण कसं पाहिजे, घ दुसरी वेलांटी पाहिजे आणि न हा धनुष्यबाणाचा पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर वाघीण हा शब्द चुकीच दिलेला आहे, म्हणून पर्याय सी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 22. पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा. भाऊ बहीण, गायरान, भाजीपाला. आता या ठिकाणी पहा सामासिक शब्द म्हटलेला आहे. सामासिक शब्दाचं लिंग कसं ओळखायचं तर त्याच्यामध्ये जो दुसरा शब्द असतो किंवा शेवटचं जे पद असतं त्याचं जे लिंग असेल ते पूर्ण शब्दाला लागू होतं. मग या ठिकाणी भाऊ बहीण काय झालं, बहीण हा दुसरा शब्द आहे. बहीण काय असतं, स्त्रीलिंगी असतं, म्हणून या ठिकाणी झालं स्त्रीलिंग. ठीक आहे, पहिला शब्द स्त्रीलिंग. गायरान, रान नपुंसक लिंग आहे म्हणून ते गायरान नपुंसक लिंग. भाजीपाला, तो पाला, या ठिकाणी पाला पुल्लिंग आहे म्हणून भाजीपाला पुल्लिंग. म्हणजे काय झालं तर या ठिकाणी स्त्रीलिंग, नपुंसक लिंग आणि पुल्लिंग असा क्रम असणार आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं सामासिक शब्दामध्ये काय करायचं, जे दुसरं किंवा शेवटचं पद आहे त्याचं लिंग पूर्ण शब्दाला देऊन टाकायचं. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी योग्य पर्याय ओळखा. कीबोर्ड, कळफलक बरोबर आहे. वेबसाईट, संकेतस्थळ बरोबर आहे. डेटाबेस, भांडारगृह बरोबर आहे. वेअरहाऊस, गोदाम हे देखील बरोबर आहे. म्हणजे काय झालं, वरीलपैकी सर्व आहेत ती बरोबर आहेत, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे तर पर्याय डी वरील सर्व. ठीक आहे, काही वेळा या ठिकाणी काय केलं जाईल पहा, काही वेळा भांडारगृह हा शब्द चुकीचा दिला जाऊ शकतो, कारण या ठिकाणी डेटाबेसला माहिती कोश असं देखील म्हटलं जाईल किंवा विदागार असं म्हटलं जाईल, भांडारगृह नाही. त्यामुळे या ठिकाणी काही वेळा याचं उत्तर पर्याय बी देखील दिलं जाऊ शकतं. आन्सरकीनुसार पाहूया, पण या ठिकाणी सध्या तरी वरील सर्व बरोबर मानूया किंवा पर्याय बी बरोबर मानूया, दोन्ही. प्रश्न क्रमांक 25. अयोग्य जोडी ओळखा. मनू अधिक अंतर मनवंतर बरोबर. चंद्र अधिक उदय चंद्रोदय बरोबर. प्रति अधिक एक प्रत्येक हे देखील बरोबर आणि अति अधिक अंत अत्यंत हे देखील बरोबर आहे, परंतु काय पाहिजे, अतिमध्ये तला पहिली वेलांटी पाहिजे, ती या ठिकाणी नाही, म्हणून पर्याय डी हे आपलं उत्तर असणार आहे. ही जोडी अयोग्य होते किंवा हा विग्रह अयोग्य होतो. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. आता या ठिकाणी पाहायचं, सर्वात पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली, परंतु सर्वात पहिल्यांदा मराठा संपादक कोण बनले, लोकमान्य टिळक बनले, आणि केसरीचे कोण बनले, आगरकर बनले. त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जर असा प्रश्न विचारला असेल तर पुढे पण लक्षात ठेवायचं आहे. 1888 साली काय झालं, आगरकर केसरीतून बाहेर पडले आणि त्यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं, आणि त्यावेळी काय झालं, लोकमान्य टिळक यांनी केसरीचं देखील संपादकत्व स्वीकारलं होतं. म्हणजे काय झालं, लोकमान्य टिळक आहेत ते केसरी आणि मराठा दोन्हीचे संपादक होते, परंतु या ठिकाणी पहा कुठेही 1 किंवा 3 बरोबर असं दिलेलं नाही, म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फक्त 1 बरोबर असं मानूया, परंतु हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. केसरी आणि मराठा दोन्ही आपलं उत्तर पाहिजे होतं. प्रश्न क्रमांक 27. वारली चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे. या ठिकाणी पहा, वारली चित्रकला आहे ती महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यासोबतच घरांच्या भिंतीवर गेरू आणि तांदळाचं पीठ यांच्या सहाय्यानं ही चित्र काढली जातात, हे देखील लक्षात ठेवायचं. त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे ठाणे आणि पालघर कोणत्या राज्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजेच वारली चित्रकला ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे किंवा संबंधित आहे. जिल्हे लक्षात ठेवायचे ठाणे आणि पालघर. त्यासोबतच पुढची गोष्ट कोणती, या ठिकाणी चित्र काढण्यासाठी गेरूचा आणि तांदळाच्या पिठाचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 28. खालील लेण्या आणि त्यांचे स्थान यांच्या योग्य जोड्या जुळवा. एलिफंटा केव्ज महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. बादामी कर्नाटक. उदयगिरी, मित्रांनो उदयगिरी नावाच्या ज्या लेण्या आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये देखील आहेत आणि ओडिसामध्ये देखील आहेत, परंतु या ठिकाणी मध्य प्रदेश दिलेला आहे, म्हणजे मध्य प्रदेश हे योग्य मानूया. पर्याय काय उत्तर असणार आपलं, 3, 2, 1. कुठे आहे 3, 2, 1 तर पर्याय ए मध्ये आहे, म्हणून पर्याय ए आपलं उत्तर मानूया. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे उदयगिरी आणि खंडगिरी नावाच्या लेण्या
ओडिशामध्ये देखील आहेत. त्यासोबतच उदयगिरी नावाच्या लेण्या मध्य प्रदेशातील विदिशा या ठिकाणी देखील आहेत. पण ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या असल्या तर या ठिकाणी हे उत्तर देखील बरोबर मानलं जावं. प्रश्न क्रमांक 29, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, ही घोषणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? चळवळीचं नाव होतं होम रूल चळवळ. कोणती? होम रूल चळवळ, म्हणजे पर्याय सी. कोणी सुरू केली होती? महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी, आणि भारतामध्ये म्हटलं किंवा मद्रासमध्ये म्हटलं तर ॲनी बेझंट यांनी. ठीक आहे. आणि सर्वात पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? आयर्लंडमध्ये सुरू झाली. प्रश्न क्रमांक 30, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या दोन पक्षांमध्ये झाली? या ठिकाणी पहा, पानिपतची 3 युद्ध झाली. पाहायचं 3 युद्ध झाली. पहिलं युद्ध 1526 बाबर आणि इब्राहिम लोदी. ठीक आहे. दुसरं युद्ध 1556 अकबर आणि हेमचंद्र विक्रमादित्य. आणि तिसरं युद्ध मराठे आणि अहमदशाह अब्दाली. अहमदशाह अब्दाली कोण होता? अफगाण होता. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पानिपतची तिसरी लढाई आहे ती 1761 साली मराठे विरुद्ध अफगाण अशी झालेली होती, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या लढाईमध्ये कोण जिंकला? बाबर. दुसऱ्या लढाईमध्ये अकबर आणि तिसऱ्या लढाईमध्ये अहमदशाह अब्दाली. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणते हक्क भारतीय घटनेतील मूलभूत हक्कांचा भाग आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, कायद्यापुढे समानता कलम 14, अस्पृश्यता पाळण्यास बंदी कलम 17, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28. म्हणजे काय झालं आपलं उत्तर? या ठिकाणी सर्वच गोष्टी आहेत त्या मूलभूत हक्कांमध्ये येतात, म्हणून पर्याय डी वरील सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात काय ठेवणार आपण आता? भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत आणि भाग 3 मध्ये कलम 12 ते कलम 35 अंतर्गत मूलभूत हक्क दिलेले आहेत. ठीक आहे. समानता 14 पासून सुरू होते. अस्पृश्यता पाळण्यास बंदी कलम 17 मध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, राज्यसभेचे सभापती कोण असतात? या ठिकाणी पहा, राज्यसभेचे सभापती हे पद कसं असतं? पदसिद्ध असतं. याच्यावर भारताचे उपराष्ट्रपती आहेत ते पदसिद्ध अध्यक्ष म्हणून स्थानापन्न होतात. लक्षात ठेवायचं आहे, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष असतात, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. आणि अशी तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 89 मध्ये देण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 89 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती असतात. पुढे प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती जागा आहेत? या ठिकाणी पहा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार लोकांद्वारे निवडून दिले जातात, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, जर आपल्याला विधान परिषद विचारलं तर 78, जर आपल्याला लोकसभा विचारलं तर 48 आणि राज्यसभा विचारलं तर 19. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामधून विधानसभेवर 288, विधान परिषदेवर 78, लोकसभेवर 48 आणि राज्यसभेवर 19 आमदार खासदार निवडून जातात. ठीक आहे. जे राज्यावर असतात ते कोण असतात? आमदार असतात. आणि जे सेंटरला असतात ते काय असतात? खासदार असतात. ठीक आहे. MLA आणि MP. पुढे पहा मित्रांनो, याच्या संबंधी आणखी कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत? तर या ठिकाणी विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो? 5 वर्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 34, लोकसभा अध्यक्षांची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती आहे? या ठिकाणी पहा, लोकसभा अध्यक्षांची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती? सभागृहातील कामकाज व चर्चा नियंत्रित करणे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. न्यायालयीन निर्णय, अर्थसंकल्प, परराष्ट्र धोरण हे यांच्याकडे येतच नाहीये. त्यासोबतच पहा, आणखी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर लोकसभा अध्यक्ष हे काय असतात? तर सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी स्थानापन्न होतात. त्यासोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर संयुक्त बैठक झाली तर त्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे अध्यक्ष असतात. ठीक आहे. पुढे जर सभागृहामध्ये समान मतं पडली तर निर्णायक मत कोणाचं असतं? लोकसभेच्या अध्यक्षांचं असतं. त्याच्या पुढे आणखी काय असतं? तर जर सदस्यांना बोलण्याची संधी द्यायची आहे तर द्यायची की नाही, या ठिकाणी ते कोणाच्या हातात आहे? अध्यक्षांच्या हातात आहे. त्यासोबतच सभागृहाचं पूर्ण कामकाज नियंत्रित करणं कोणाच्या हातात आहे? अध्यक्षांच्या हातातच आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय बी उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 35, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? 2007 ते 2012 या कालावधीमध्ये कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. म्हणून आपलं उत्तर पर्याय काय असणार आहे? पर्याय ए, 2007 ते 2012. दुसऱ्या कोण बनल्या आहेत? द्रौपदी मुर्मू बनलेल्या आहेत. त्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत.
प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणते राज्य पश्चिम घाट पर्वतरांगेत येत नाही? पश्चिम घाट म्हणजे आपला सह्याद्री, त्याच्यामध्ये कोणती राज्य येतात? सर्वात महत्त्वाची महाराष्ट्र आहे, तमिळनाडू आहे, केरळ आहे, परंतु तेलंगणा याच्यामध्ये येतं का? तेलंगणा याच्यामध्ये येत नाही, कारण हे कुठं आहे? पठारावर आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तेलंगणा हे राज्य पश्चिम घाट पर्वतरांगेमध्ये येत नाही. काही वेळा उत्तर काही जण देतील तमिळनाडू किंवा केरळ, परंतु असं होत नाही. या ठिकाणी पश्चिम घाट हा पूर्ण गुजरातच्या काही भागापासून खाली कर्नाटक केरळ पर्यंत पसरलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35 हा प्रश्न झालेला आहे, पुन्हा पाहतोय आपण. प्रश्न क्रमांक 37, होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्या दोन जलसाठ्यांना जोडते? आपण हा प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर किती वेळा पाहिला असेल. होर्मुझची सामुद्रधुनी आहे ती पर्शियन आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडते. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणता देश पश्चिम आशियातील देश नाही? इराक आशिया, इस्रायल आशिया, सौदी अरेबिया आशिया, परंतु लिबिया हा देश कुठे आहे? आफ्रिका खंडात आहे, म्हणजे या ठिकाणी लिबिया हा पश्चिम आशियातील नाही. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, दख्खनचे पठार भारताच्या कोणत्या भागात आहे? दख्खनचे पठार कोणत्या कोणत्या राज्यामध्ये पसरलेलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे का? तर ती राज्य पहा. दख्खनचे पठार आहे ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पसरलेलं आहे. म्हणजेच काय? अर्थात ते भारताच्या दक्षिणेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, दक्षिण. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे प्रसिद्ध आहे? कारण मित्रांनो हे उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तसेच हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न याच्याबद्दल येतो. महाराष्ट्रामध्ये आहेत फक्त 3 रामसर स्थळं, त्या 3 पैकी हे देखील एक आहे. ठीक आहे, कोणती कोणती 3 आहेत? सर्वात पहिलं नांदूर मध्यमेश्वर, दुसरं लोणार सरोवर आणि तिसरं कोणतं? ठाणे खाडी. ठीक आहे, हे 3 स्थळं आहेत ती महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळं आहेत. प्रश्न क्रमांक 41, महागाई वाढल्यास पैशाची खरेदी क्षमता कशी बदलते? आता या ठिकाणी पहा, सर्वात पहिल्यांदा एक उदाहरण पाहूया. समजा हा एक पेरू आहे, तो आपल्याला 10 रुपयांना मिळत आहे, परंतु काय झालं? किंमत वाढली किंवा महागाई वाढली. आता पेरूची किंमत 11 रुपये आहे, म्हणजे काय झालं? तर ह्या 10 रुपयांची क्षमता कमी झाली किंवा या 10 रुपयांची क्षमता राहिलीच नाही हा पेरू खरेदी करण्याची. म्हणजे काय झालं? तर महागाई वाढल्यामुळे पैशाची खरेदी क्षमता कमी झाली, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणती संस्था चलन छापण्याचे काम करते? या ठिकाणी पाहायचं आता, फक्त 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी वगळता इतर सर्व ज्या नोटा आहेत किंवा चलन आहे ते कोण छापतं? RBI छापतं, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यासोबतच जर 1 रुपयांची नोट म्हटलं तर कोण छापतं? भारत सरकारचं सचिवालय. आणि नाणी कोण छापतं? तर भारत सरकार छापतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पाहायचं आहे, खालीलपैकी RBI ही संस्था आहे ती नोटांमध्ये चलन छापण्याचं काम करते, फक्त 1 रुपयांची नोट वगळता. ठीक आहे, त्यासोबतच RBIची स्थापना 1935, मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहेत. प्रश्न क्रमांक 43, भारताच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान कोणत्या क्षेत्राचे आहे? तर हे आहे सेवा क्षेत्राचे. याच्यामध्ये काय काय आलं? पर्यटन आलं, त्यासोबतच IT क्षेत्र आलं किंवा बँकिंग आलं. हे सर्व कशामध्ये आलं? तर तृतीय क्षेत्रामध्ये किंवा सेवा क्षेत्रामध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? GDP मध्ये सर्वाधिक वाटा आहे तो सेवा क्षेत्राचा आहे. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणती ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा म्हणून ओळखली जाते? नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय? अशी ऊर्जा जी कधीही संपणार नाहीये. अशी कोणती आहे मग या ठिकाणी? सौर ऊर्जा, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. पेट्रोलियम संपणार आहे, कोळसा संपणार आहे, डिझेल संपणार आहे, परंतु सौर ऊर्जा संपणार आहे का? नाही संपणार आहे, म्हणजे पर्याय ए योग्य आहे. प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण कोणते? या ठिकाणी पाहायचं, स्मार्टफोनमधील व्हॉइस असिस्टंट, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? जेमिनी म्हणूया किंवा आधीचा गुगल AI म्हणूया किंवा ChatGPT आहे, सर्व काय झाले? AI झाले. चेहरा ओळखणारी प्रणाली ही देखील काय? AI प्रणाली आहे. स्वयंचलित वाहन, त्याच्यामध्ये देखील AI आहे, जो चित्र पाहतो आणि त्यानुसार ठरवतो की या ठिकाणी पुढे जायचं आहे की नाही. म्हणजे काय झालं? हे सर्व AI आहेत किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आहेत, म्हणून पर्याय डी वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, भारताची स्वदेशी नॅव्हिगेशन उपग्रह प्रणाली कोणती आहे? नाविक आहे. पर्याय
बी. लक्षात ठेवायचं आहे, भारताची स्वदेशी नॅव्हिगेशन उपग्रह प्रणाली नाविक पर्याय बी. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणता पदार्थ आम्ल आहे किंवा ॲसिड आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे लिंबूमध्ये काय आहे, व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन सीचं रासायनिक नाव काय आहे, ॲस्कॉर्बिक ॲसिड. म्हणजे काय झालं, हे आम्ल झालं किंवा ॲसिड झालं. त्यासोबतच लिंबूमध्ये कोणतं ॲसिड आहे असा प्रश्न विचारला तर काय उत्तर देणार, ॲस्कॉर्बिक ॲसिड नाही. लिंबामध्ये किंवा लिंबूमध्ये कोणतं ॲसिड आहे तर सायट्रिक ॲसिड आहे. म्हणजे हे ॲसिडच आहे काही झालं तरी, म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे. खडूमध्ये काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे. मीठ हा काय आहे तर ॲसिड आणि बेस दोन्हीची रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार होतं, क्षार तयार होतात आणि ते क्षार म्हणजे काय, हे मीठ. ठीक आहे. तसंच पुढे पहा, साबण हा काय आहे, आम्लारी आहे म्हणजे बेस आहे. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वात कमी असतो. आता लक्षात ठेवायचं, ध्वनीला प्रवास करण्यासाठी किंवा प्रसारित होण्यासाठी माध्यमाची गरज असते. जर त्याला माध्यम मिळालं तर त्या माध्यमातील अणूंचं कंपन होऊन ध्वनीचा प्रसार होतो. परंतु जर त्याला माध्यम मिळालंच नाही किंवा माध्यम विरळ असेल तर त्या ठिकाणी काय होतं, प्रसार कमी होतो किंवा शून्य होतो. लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी पहा, कोणतं माध्यम सर्वात डेन्स असेल किंवा सर्वात घन असेल तर धातू हा सर्वात घन असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्या विरुद्ध द्रव त्यापेक्षा कमी घन असणार आहे. वायू त्यापेक्षा देखील कमी घन असणार आहे. आणि निर्वात पोकळीमध्ये कोणत्याही प्रकारचं माध्यम नसेल. अशा प्रकारे धातूमध्ये सर्वाधिक वेग असणार आहे आणि वायूमध्ये सर्वात कमी आणि निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग 0 असणार आहे. त्यामुळे प्रश्न लक्षात ठेवायचा, जर आपल्याला विचारलं ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात असणार आहे, धातूमध्ये, सर्वात कमी वायूमध्ये आणि 0 कशामध्ये असणार आहे तर निर्वात पोकळीमध्ये. म्हणजे आपल्याला काय विचारले, सर्वात कमी, म्हणून पर्याय सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, ब्लॉकचेनमधील माहितीमध्ये अनधिकृत बदल होण्यापासून संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे. या ठिकाणी पहा, क्रिप्टोग्राफिक हॅशिंग ही एक प्रणाली आहे ज्याच्यामध्ये काय होतं तर प्रत्येक ब्लॉकला, ब्लॉकचेनमधील प्रत्येक ब्लॉकला एक वेगळा डिजिटल फिंगरप्रिंट मिळतो, ज्यामुळे त्या ब्लॉकमध्ये बदल करणं कोणालाही शक्य होत नाही. म्हणजे काय झालं, माहितीमध्ये अनधिकृत बदल होणं शक्यच नाही. कशामुळे, क्रिप्टोग्राफिक हॅशिंगमुळे. म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 50, नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. गोंदिया कुठे आहे, विदर्भामध्ये आहे. म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि सांगितलेलं स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.